फलटणच्या सरकारी रुग्णालयात एका महिलेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी राजकारण तापलंय। फडणवीसांनी या प्रकरणी आरोप झालेल्या माजी खासदारांना क्लीन चिट दिली असली तरी दुसरीकडे धनंजय मुंडेंनी या प्रकरणात एका खासदाराचं नाव येत असल्याचा पुनरुच्चार केलाय। पाहूया। रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत। इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात एकीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे आणि असं असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंनी मात्र या प्रकरणातील खासदार असा उल्लेख करत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे। काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत। इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय। तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत। आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत। काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं। म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही। त्यामुळे सध्या अटकेतल्या आरोपींपलीकडे या प्रकरणाचा तपास होणार का? आरोपींना कुणाचा राजकीय आशीर्वाद होता याची चौकशी होईल का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी, लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे। हगवणे प्रकरणात पण हेच झालं होतं। हगवणे प्रकरणात त्या माऊलीने आत्महत्या केली आणि तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं। सेम मोडस ऑपरेंडसी आता करताय। लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना की तुम्ही एखाद्याच्या मेल्यानंतर तुम्ही त्याचं कॅरेक्टर असोसिएशन करताय। मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे। जी मुलगी स्वतःवरची तक्रार, स्वतः संबंधाने असणारी तक्रार, 4 पानी तक्रार स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिते, ती मुलगी काय तिच्या सुसाईडची 1 पान लिहू शकणार नाही का? गायब केले का कोणी? त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले। त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सणे संध्याकाळच्या वेळेस इथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं, पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या। हॉटेल मधुदीप या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता संपदा मुंडेला एंट्री का दिली? एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहित नाही। हे हॉटेल कोणाचं आहे ते जरा सांगितलं पाहिजे मी। हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर आता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्ष पदाचा हा उमेदवार आहे। याच्या बाजूला अजून एक माणूस आहे, यांचं नाव आहे जयकुमार गोरे। काल जयकुमार गोरे त्यांच्या स्टेजवर होते। जयकुमार गोरेवरही एका महिलेने फार आरोप केलेले आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर सगळे एका फ्रेममध्ये दिसत आहेत आणि या माणसाचे हे हॉटेल आहे। नेहमीप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी 1-2 दिवसात सारे रिपोर्ट येऊन दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलंय। हीच आश्वासनं पोलीस आणि चाकणकरांनी मंगेशकर रुग्णालयानं डिपॉझिट मागितल्यामुळे मृत झालेल्या तनिषा भिसेंवेळीही दिलं होतं। त्याचं पुढे काय झालं यावर आता ना महिला आयोग बोलतं आणि नाही पोलीस खातं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।